माझे वडील महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक मनोज राजे गोसावी साहेब लिहितात, ज्ञानापरी जनक्रोध प्याले बाबा साहेब. लोक 90 बेटा देशी बेटा, परंतु आपला बाप विश्वरत्न ख्याती विद्वान परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब. अरे ज्ञानापरी जनक्रोध प्याले बाबा साहेब, सूर्यापरी उदयास आले बाबा साहेब. ज्ञानापरी जनक्रोध प्याले बाबा साहेब, अरे सूर्यापरी उदयास आले बाबा साहेब. मनोज राजा या पुस्तकाला रोग होऊ नये म्हणून आम्ही पुस्तकांचे डॉक्टर झाले बाबा साहेब. आणि गाणं चालू व्हायच्या आधी आमचे मित्र माझा भाऊ सिद्धार्थ भैसारे जिभुरी मोठी यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली. बघा मला माझ्या बांधवांनो, शेजारच्याकडून आपण कर्ज घेतो त्याची परतफेड केली रे. आपण बँकेकडून कर्ज घेतलं आम्ही त्याची परतफेड केली, परंतु बाबा साहेबांनी दिलेल्या कर्जाचा पहिला हप्ता सुद्धा आपण भरला नाही. एवढे दलिंदर आणि फिलिंदर आपण झालो. कायच्यासाठी? आपल्या परिवारासाठी. VIP राहणं, VIP खाणं, कपडे नाणं, सोनं नाणं सर्व. परंतु तुमच्या छातीवर हात घेऊन इमानदारीनं सांगा की खरोखर आपण बाबासाहेबाच्या आणि रमाईच्या कर्जाचा पहिला हप्ता तरी भेटला काय. म्हणून ज्याने ज्याने बेमानी केली असेल अशा लोकांसाठी आपला भाग तुमच्यासाठी त्या मर्दानी मर्दाच काय. अरे त्या मर्दानी मर्दाच काय. तुमच्यासाठी त्या मर्दानी मर्दाच काय. स्वतःच्यासाठी जगणाऱ्या माणसा, स्वतःच्यासाठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जात का. स्वतःच्यासाठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जात जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जात स्वतःच्यासाठी जगणाऱ्या माणसा बेईमानी केली असेल अशा लोकांसाठी मरण्याआधी चांगलं काम करून जाणं लेखा. अबे मरण्याआधी चांगलं काम करून जाणं लेखा आणि समाजरूपी सागरात तरुण जाणं लेखा. आणि बाबासाहेबाची
बेईमानी करणाऱ्या हरामखोरा अबे ढोबरात पाणी घेऊन मरून जाणे का जगणाऱ्या माणसा निमाच्या कर्जाचं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक माझा मोठा भाऊ कवी आहे सुंदर लिहितो आदरणीय कार्तिक दादा तिरगुळे साहेब यांच्याकडून 200 रुपयाची भेट मिळाली आहे पामराला धन्यवाद. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक माझे काका सुभाष काका बोठारे या माझ्या काकाकडून सुद्धा 200 रुपयाची भेट मिळाली. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायिका आदरणीय नागदेवी ताई याच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट मिळाली. आणि त्याचप्रमाणे शिवकुमार वैद्य जिल्हा शिक्षक नेते जिल्हा भंडारा यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट मिळाली. जय सर. आणि त्याचप्रमाणे तनुजा अमित नागदिवे प्रबोधनकार यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. माझा भाऊ फार सुंदर गाणी वाजवतो. भारतामध्ये भरपूर असं नाव आहे. अनुप भाई इनके जाने से भी बहुत सारा नजराना मिला है. मेरे भाई के लिए जोरदार ताली बजाओ. आणि हे ओळी आपल्या काळजावर घरी येऊन घ्या आणि त्याचा बोर्ड बनवा आपल्या दिनचर्याच्या ठिकाणी लटकून ठेवा किंवा लॅमिनेशन करायचं. शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे. हे शिक्षक इथं बसलेले आणि हा विद्यार्थी या दोघांचा संवाद आहे. शिक्षक विद्यार्थ्याला म्हणते जबाबदार स्टेजवरून जबाबदार लोकांशी बोलतो आणि माझं गाणं धुमनं हलवणारं गाणं नाही. बुद्धीला झिंझिने आणणारं मेंदूला झिंझिने आणणारं माझं गाणं आहे आणि मेंदू साफ करणारं माझं गाणं आहे. कारण आता निरे तमासगी निर्माण झाले परंतु बाबासाहेब बोलले होते माझे 10 भाषण शाहिराचं एक गाणं हे आता लागू पडत नाही बे. त्या लोकांसाठी म्हणत होतं वामन दादा राजानंद दादा गडकवायले नागराव पाटणकर धुरंधर या लोकांसाठी म्हणलं होतं ते आता लागू पडत नाही दादा. काळजावर करून हे 4 ओळी घेऊन जा.
धन्यवाद भाऊ. शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे? एका शब्दात सांग मला राजा म्हणजे काय रे? अबे शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे? एका शब्दात सांग मला राजा म्हणजे काय रे? प्रश्न होता तिसरा तो आगळा वेगळा, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे? लहानसं लेकरू उत्तर देते मास्तरला, गुरुजीला. काय उत्तर देते? देव म्हणजे काय? त्यानं फक्त माय लिहिलं. अबे देव म्हणजे काय? त्यानं फक्त माय लिहिलं. राजा म्हणजे काय? त्यानं शिवराय लिहिलं. ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही, तिथं त्यानं एक शब्द भीमराव लिहिलं. काय लिहिला शब्द? त्या विद्यार्थ्याला काय लिहिला शब्द? ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही, तिथं ध्यान एक शब्द भीमराव लिहिलं. स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, हिमाच्या कर्जाचं त्यांचा परत म्हणा आहे. म्हणून शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे? एका शब्दात सांग मला राजा म्हणजे काय रे? प्रश्न होता तिसरा तो आगळा वेगळा, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे? हा विद्यार्थी शिक्षकाला उत्तर देते देव म्हणजे काय? त्यानं फक्त माय लिहिलं. अगर राजा म्हणजे काय? त्यानं शिवराय लिहिलं. ज्ञान स्वाभिमान त्याला लिहिता आलं नाही, तिथं त्यानं एक शब्द भीमराव लिहिलं. तर त्यानं एक शब्द भीमराव लिहिलं रे. त्या लहानशा लेकरांना तुम्ही माणसासारखे माणस असून तुम्ही काय लिहिता तिथं एरा गैरा ना तू खरा. तुम्ही 5 नारळ फोडतो रे बाबा आम्हाला पाव. पण तो तसं नाही. खूप मोठा त्याग आहे बाबासाहेबांचा. कोलंबिया विद्यापीठाला ठरवलं सुभाष काका 100 विद्वानामधून लिस्ट काढायची, यादी काढायची. त्यामध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन सारखी माणसं होती. त्यामध्ये बाबासाहेबांचं 1 नंबरवरती नाव होतं. नंतर त्यांनी 10 लोकांची यादी काढायचं ठरवलं. त्या 10 लोकां सुद्धा बाबासाहेबांचं 1 क्रमांकावरती नाव होतं. आणि नंतर त्या कोलंबिया विद्यापीठानं ठरवलं सगळ्यात बुद्धिमान को एकच नाव होतं आणि ते नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे हिटलरच्या पिढ्यावर अन्याय झाला. हिटलरनं शस्त्र उचललं, 80 लाख लोक कापून टाकली. परंतु माझ्या बापानं एकच शस्त्र उचललं. त्या शस्त्राचं नाव आहे पेन. माझ्या बापानं पेन नावाचं शस्त्र उचललं आणि भारताचं संविधान देशाला दिलं आणि तुम्हा आम्हाला माणूस बनवलं बे माणूस. म्हणून म्हणतोय ना गांजा रखता हूं ना चिलम रखता हूं. भैया अवजार घेऊन गुन्हा आहे, तुम्हाला सजा होऊ शकते. त्याचं लायसन पाहिजे. मग ना गांजा रखता हूं ना चिलम रखता हूं शान भाई, ना तलवार रखता हूं ना बलाम रखता हूं. मनोज राजा शस्त्र अस्त्र झूठे हैं जिसके आगे वो प्यारे भीमराव की मैं कलम रखता हूं.
अपने बच्चों की बलि चढ़ा कर तो देखो। महाराजाचा सुरेश बँड वाजवत सर्व गुण संपन्न आहे, ढोलके वाजवते, तबला वाजवते. हमारे अजीज दोस्त शान भाई पाटील त्यांच्याकडून सुद्धा धम्मदान मिळाला, जोरदार टाळ्या वाजवत त्याच्यासाठी. आणि आदरणीय काकाकडून सुद्धा धम्मदान मिळालं. बघा दोन्ही पोरं अधिकारी सोयरा धायरा घरी, पाहुणा धावणा घरी यायला तर बापाची ट्रर छाती फुगायची मोदीपेक्षा जास्त. बापरे तुमचे दोन्ही पोरं अधिकारी याची छाती फुगायची. मग माझे दोन्ही पोरं अधिकारी येले बी जेव्हा एकाला 1.5 लाख, एकाला 2 लाख, एक मुंबईला, एक दिल्लीला. असं करता करता म्हातारी गचकली. बाबांना निरोप पाठवला की बाबू माय मिली, तुम्ही थोडे द्या. मुंबईवाला मुलगा आला लायना, मसनवटा जवळ आला. अंतविधीचा टाइम झाला. सोयरे धारे पाहुणे धावणे आले. प्रेत मसाने वाट्याच्या रस्त्याच्या एका कड्यानं मसनवटापर्यंत पोहोचली. बाप इकडे दिसतं पाहिजे, लहान पोरग दिसते, मोठं पोरग दिसत नाही. बाप लायना पोरापाशी गेला आणि म्हणला बाबू तू आला, तुझा मोठा भाऊ कुठं आहे? मला माझ्या लेखा तू आला, तुझा मोठा भाऊ कुठं आहे? लायना पोरानं सुमडीमध्ये आपल्या बापाला साईडला नेलं आणि म्हणलं बाबा तू येणार नाही, कारण आमच्या दोघात ठरलेलं होतं, माय मिलं तर मी येईन, बाप मिला तर तो येईल. या हरामखोराच्या अवलादीनं माय बाप वाटून घेतला बे. ते तुम्हाला जन्म देणाऱ्या मायचे नाही झाले बे. ते बाबासाहेबाचे काय होईल आणि चळवळीचे काय होईल, समाजाचे काय होईल. 2 लाख आणि 5 लाख घेत असेल ना बे, तुम्ही असे समजू नका आम्ही लय सेलिब्रिटी झालो. अबे हे समाज आहे बे. स्वतःच्या अवलादीने कपडे घेत नाही, पण तुमच्या सारख्या काय घाले 7-7, 10-10 लाख रुपये देते. समाज आहे म्हणून तुम्ही आहे. समाजानं ठरवलं ना तो उकंड्यावरचा तिथं नेते आणि तिचा इथं आणतो. म्हणून मला म्हणायचं, थँक्यू भाऊ. म्हणून मला म्हणायचं की म्हातारपणात पुत्रही विचारत नाही. आवडत टाळ्या वाजवायच्या आहे की नाही? म्हातारपणात पुत्रही विचारत नाही आणि सोबत राहणारे मित्रही विचारत नाही. अबे म्हातारपणात पुत्रही विचारत नाही. पगार 2 लाख नाही, कुठं वृद्धाश्रमात घेणं लेखा शिकून देणं, केले जन्म 9 महिने ठेवणं पोटात. म्हातारपणात पुत्रही विचारत नाही आणि सोबत राहणारे मित्रही विचारत नाही. मनोज राजा जेव्हा वेळ येते ना, अबे समाजाशिवाय पुत्रही विचारत नाही.
कलाकार आहेत, सर्वांना वेळ भेटला पाहिजे. आणि चालू असलेल्या गाण्यावर विहार आणि सांची मेश्राम सीतेपार यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट मिळाली. त्याचप्रमाणे प्रेमेला विष्णुदास टेंभुरकर यांच्याकडून सुद्धा साकुली यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट मिळाली. गाण्याची पहिली माळ सादर करतो. उच्च दर्जाची झाली खळगी, उच्च दर्जाची झाली खळगी, ब्राह्मणाची पटवली मुलगी. काल होता फलक राता, काल होता फलक राता, विठ्ठल श्रीमंताची ढोलकी, श्रीमंताची ढोलकी, श्रीमंताची ढोलकी, श्रीमंताची ढोलकी. ब्राह्मण कन्या तू खरा चालले, समाजाच्या गिरजाच काय, समाजाच्या गिरजाच काय, स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा, जीवाच्या गरजाच आदरणीय भावेशदादा कोटांगळे, आदरणीय कालकथित निर्वनस्थ मनोज काका कोटांगळे यांच्या स्मरणार्थ आमच्या वराटीला या पामराला या काकानं पैसे दिले. हे मी ठेवतो, अनमोलची भेट आहे. जोरदार टाळ्या वाजून माझ्या भावेश काकासाठी. अरे कर्जदार आहात तुम्ही बाबासाहेबांचे, कर्जदार आहात तुम्ही बाबासाहेबांचे, कर्जदार आहात तुम्ही बाबासाहेबांचे. मनोज राजा कितीही श्रीमंत झाले तरी अबे कर्जदार आहात तुम्ही बाबासाहेबांचे. दर्जाची झाली खळगी. काल काल कुत्र इकून घोषे तर ती टिकून निघे मावशी, अशी तनाची झोपडी होती की नाही. परंतु बाबासाहेबाच्या स्पर्शानं जिंदगी बदलली रे. VIP राहणं, VIP खाणं झालं. ब्राह्मणाची पोरगी आली घरा, आणि ब्राह्मणाची पोरगी सुभाष काका तिच्या मायरी गेली आणि येणे फोन लावला. मायरी गेल्यानंतर
नंतर फोन लावला संध्याकाळी बरोबर 7 वाजता तिचा फोन आला. मावल्यानं 7 वाजता बाईचा फोन आला, त्या ब्राह्मण बाईचा. नवऱ्याला म्हणते कुठं आहात तुम्ही? ते म्हणजे कुठं आहो? घरी आहो. म्हणले घरी या, चला व्हा म्हणे किचन मध्ये. ते म्हणले आता तू तिकडे गेल्यानंतर माझं किचन मध्ये काय काम आहे? ते म्हणे तुम्हाला म्हणते ना म्हणे व्हा किचन मध्ये. ठीक आहे, गेला हा साधा भोळा माणूस किचन मध्ये गेला, शान भाऊ सारखा. किचन मध्ये गेल्यानंतर बायको म्हणते चला मला मिक्सरची पिन लावून दाखवा म्हणते. मिक्सर चालू करून दाखवा. गेला पण याला मिक्सरची पिन लावली, बटन दाबलं, मिक्सरचा आवाज आला, गुर. बाईनं फोन ठेवून दिला. ब्राह्मण बाईनं फोन ठेवून दिला. हा नवरा म्हणते अजिब बाई आहे म्हणजे एवढ्या वर्षात मला समजली नाही म्हणे. दुसऱ्या दिवशी बरोबर तंतोतंत त्याच टायमाला तिचा फोन आला नवऱ्याला. म्हणे कुठं हा तुम्ही? हे म्हणे घरी जाऊ. तुझ्यासारखा आतंकवादी मा नशिबात असल्यावर मी कुठं जायची हिंमत आहे का म्हणे माई? म्हणे किचन मध्ये रोज रोज काय काम आहे म्हणे किचन मध्ये? म्हणे किचन मध्ये सांगते म्हणे तुम्हाला. गेला बा हा काका सारखा माणूस. तिनं मिक्सरची पिन लावली, बटन दाबलं, गुरुकून आवाज आला. बाईनं फोन ठेवून दिला. माणूस म्हणजे अजब आहे म्हणे. 8 दिवस असा प्रोग्राम झाला. 12व्या दिवशी शांत भाऊ बाई घरी आली. पाहते तो माणूस गायब. बाईने विचार केला बापरे म्हणे आपलं दबाव तंत्र फेल झालं. तिनं पोरीने विचारलं काय म्हणे बाई तुझ्या बाप कुठं आहे? ते म्हणे मला काय माहित. अहो म्हणे तुला लक्ष तर ठेवा लागत होतं म्हणे तुझ्या बापावर. पोरगी मायले म्हणते अहो आई म्हणे मी मला काय माहित आहे म्हणे 8 ते 10 दिवसापासून म्हणे बाप कुठं मिक्सर घेऊन फिरू राहिला मला थोडी माहित आहे म्हणे. माझा मामला म्हणून शेंडीवाले बीजा खराब आहे, मिक्सर करून टाकतील तुमचं. म्हणून काल जरी नाही तुला आज वाटली पाहिजे, अशी तशी नाही घरंदाज वाटली पाहिजे. रमा भीमाची आपल्यासाठी 4 लेकरं मातीत गेली रे, मग त्यांच्याशी बेईमानी करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आदरणीय संगीत आता गोंडाने फार सुंदर गाता, त्यांच्याकडून सुद्धा 100 रुपये मिळाले. रमा परंतु दादा तिचा माझा बाप माणूस बसलेला आहे, पुऱ्या महाराष्ट्राचा बाप बसला आहे इथं. दादा बाबाकडूनच आहे का? आणि थांबा ना हो, हे असे प्रोग्राम रोज रोज नाही दादा, प्लीज हो जाएगा. पापा गा देंगे परंतु भीम कृपेने बांधिला मनोजराजा साहेबांचा जाहीरनामा सादर करतो. हे भाकरीवर दाणे लिहित आहे, पेनावर अक्षरे ही पाने लिहित आहे. हा माझा समाज गतिमानशीलतेने अलंकृत व्हावा, अबे त्यासाठी मनोजराजा गाणे लिहित आहे. दादाने सुद्धा 100 रुपये दिले या शेरवरती. आणि वंशवर म्हणलं की भूक हे भाकरीवर दाणे लिहित आहे, पेनावर अक्षरे ही पाने लिहित आहे. पाहिलं का
नसतं ही शायरी की कमाल आहे यार. आणि रला रण टला ट लावणं म्हणजे शायरी होत नाही बे. अर्थपूर्ण काव्य असलं पाहिजे. हे काव्य कॉपी पेस्ट केल्याने होत नाही. त्याच्यासाठी पुस्तकं वाचा लागते भाऊ. पुस्तकं जागतिक पातळीवरचं उदाहरण आहे. आपल्या बापानं आम्ही राहण्यासाठी घर बांधतो, परंतु माझ्या बापानं पुस्तकासाठी घर बांधलं होतं. त्या घराचं नाव आहे राजगृह. भूक हे भाकरीवर पाने लिहत आहे. अरे पेनावर अक्षरही पाने लिहत आहे. हा माझा समाज गतिमानशील देणे अलंकृत व्हावा, त्यासाठी मनोज राजा गाणे लिहत आहे. स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा भीमाच्या कर्जाचं दोन्ही हातावरती टाळी वाजवा. जे जे बाबा साहेबांच्या रक्तात असून अशाने हात वर करावे. त्याची लीड मोठी करे नाही तर पाटल्याचे वरून ऐका पाटले स्वतःच्या साठी दोन्ही हातावरती या कमिटीवाल्यांसाठी. आणि माझा काका अमर आहे आणि अमर राहील. दोन्ही हात वरती बरोबर बाबा साहेबांच्या अवलादीने जोपर्यंत सर्वांचे दोन्ही हात वरती होणार नाही हा कसबाच्या वरती जाणार नाही. दोन्ही हात वरती स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा स्वतःच्या साठी जगणाऱ्या माणसा ही माझ्या घराला आपले लेकर कॉलेजमध्ये गेले. कॉलेज लाईफ लेकर बाबासाहेब म्हणले होते एज्युकेशन इज मिल्क फॉर टायग्रेस. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो तुम्ही प्राशनकरण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे काय पण गुरगुरते मी समजून जातात, परंतु जे जे प्रामाणिक आहे जे जे अभ्यास करतात अशांना म्हणणार नाही. परंतु ज्याने ज्याने मुस्कीचा मार्ग पकडला अशा लोकांसाठी कि बेटा सीरत देखो सूरत देख के प्यार मत करो. सीरत देखो सूरत देख के प्यार मत करो. और दिलदार देखो उस दिन को अपना यार मत करो. मनोज राजा हक के लिए मैदान में उतरो. अबे घर में बैठ के मरने का इंतजार मत करो.
आणि हे गाणं माझं मे मध्ये रेकॉर्ड होणार आहे, म्हणून हे शेवट काही गात नाही, दुसरं गातो यामध्येच आहे. आदेश श्री भीमाचा, आदेश श्री भीमाचा, अरे आदेश श्री भीमाचा पाडला कुणी कुणी, आदेश श्री भीमाचा पाडला कुणी कुणी, कुणी कुणी, आदेश श्री भीमाचा पाडला 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 कुणी कुणी. आणि हा समाज गाढा, आणि हा समाज गाढा उठला कुणी कुणी, आणि हा समाज उठला कुणी कुणी, आणि हा समाज गाढा उठला कुणी कुणी, आणि हा समाज गाढा उठला कुणी कुणी, आणि हा समाज गाढा उठला कुणी कुणी. बंध्या जगात एक तो मनुष्य मृत्यूले, त्या जगात एक तो मनुष्य मृत्यूले, बंध्या जगात एक तो मनुष्य मृत्यूले, बंध्या जगात एक तो मनुष्य मृत्यूले. देशाचा राष्ट्रग्रंथ हा, देशाचा राष्ट्रग्रंथ हा चालला कुणी कुणी, देशाचा राष्ट्रग्रंथ हा चालला कुणी कुणी, देशाचा राष्ट्रग्रंथ हा चालला कुणी कुणी, देशाचा राष्ट्रग्रंथ हा आणि शेवट सादर करतो. वाघिणीचे दूध पिऊन शिक्षण रूपी दे, वाघिणीचे दूध पिऊन शिक्षण रूपी दे, वाघिणीचे दूध पिऊन शिक्षण रूपी दे, वाघिणीचे दूध पिऊन
इच्छेसाठी न्याया भीमाचे आंदोलन इच्छेसाठी न्याया भीमाचे आंदोलन इच्छेसाठी न्याया भीमाचे आंदोलन इच्छेसाठी न्याया इच्छेसाठी न्याया भीमाचे आंदोलन मनोजला